आज आपण घरच्या घरी धना पावडर बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेतले धने, हे धने घेतले मी 250 ग्रॅम। आता मी सध्या त्यांना उन्हात ठेवून देते। नमस्कार फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर चला, मला आज ना धना पावडर बनवायची। धना पावडर बनवण्यासाठी मस्त बघा छान जसे धने घेतलेले तुम्हाला दाखवते। तर बघा मस्त धने घेतलेले आहेत आणि हे धने मी मस्त दुपारी उन्हात ठेवून दिलेले होते। आता मी त्यांना स्वच्छ निवडून घेतले आणि त्यांना स्वच्छ निवडून घ्यायचं आहे। बाहेर तसं निवडून घेतले मी, परत अजून एक हात मारून घेते आणि असं मस्त स्वच्छ निवडून बघून घ्यायचं। त्याच्यामध्ये घाण काही राहत नाही, काड्या वगैरे काही मध्ये मध्ये कुठं खडे वगैरे असं मातीचे तर ते बघून घ्यायचं। तसं काही नाही, आता स्वच्छ झाले ते निवडून घेतले। तर बघा आता मस्त आपण यांना कढई ठेवून घेऊ आणि कढई चांगली गरम करून घेऊ। आणि आपले धने आहेत ना, मंद आचेवर थोडे मस्त भाजून घेऊ। 10 मिनिटं त्यांना चांगलं परतून घेऊ। तर काय आपली धना पावडर आहे ना खूप छान अशी, आणि बिना तेलाचं भाजायचं आहे आपल्याला, तेल टाकायचं नाही, बिना तेलाचं करायचं आहे। तर बिना तेलाचंच आपण करून घेणार आहे। तर मस्त असं भाजून घ्यायचं आणि आपण हलवतच राहायचं आहे, खाली लागेल आपले धने म्हणून। मस्त असं हळू भाजत राहायचं आणि आपले धने ना खूप छान असे होतात आणि मस्त आपल्या घरच्या घरी आपल्याला आज धना पावडर बनवायची आहे। आणि उन्हात सुकवायचं, जर जमलं नाही तुमचं तर तुम्ही मस्तपैकी गॅसवरती मंद आचेवर 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे उन्हात ठेवायची तुम्हाला गरज राहत नाही। कोणाला टाईम असतो, कोणाला टाईम नसतो, कोणी जॉबला असतं। आता आमच्यासारखं घरी असतं तर मी घरी जे गृहिणी, तर मी करू शकते असे घरी साकव रिकामं। तर तुमच्यासारख्या जॉबला असणाऱ्या बायांना काही जमत नाही, तर मस्त गॅसवरती मंद आचेवर असे मस्त भाजून घ्यायचे आणि नंतर आपल्या धनायला असं दातात टाकून बघायचा। खाताना कचकन वाजला असं कडक आवाज येतो ना आपल्याला, बरोबर समजतं आपल्याला आता आपला धना चांगला झालेला आहे। तर आपण तो नंतर परातीत नाही तर मोकळ्या याच्यामध्ये काढून घ्यायचं। आणि मस्त थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि मिक्सरमध्ये पावडर करायची। परत त्याला चाळणीने चाळायची आणि परत राहिलेलं अजून परत काढायचं आहे। असं करून मस्त करून आपली पावडर तयार करून घ्यायची आणि मस्त एक पॅकिंग डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। जेवढी आपल्याला वरती लागेल तेवढी थोडी काढायची आणि बाकीची कॅरी बॅगमध्ये तुम्ही भरू शकता आणि मस्त ते डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवू शकता। आपले वर्षभर धना पावडर तशी राहते, मी कायम घरी बनवते। तर म्हटलं चला तुम्हाला पण मी कशी बनवते ते शेअर करू, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते। तर मी आता दाखवते। आणि आपल्या धन्यांना खूप छान असा वास येतोय, मस्त वास येतोय आपल्या धन्यांचा, खूप छान असा सुगंध येतोय मस्त कोथिंबीर सारखा। आणि भारी धने आणले आम्ही, हिरवे धने राहताना ते आणलेले आहेत। त्याचे म्हणजे क्वालिटी खूप छान असते आणि ते थोडे महाग मिळाले मला, पण म्हटलं चला आपल्या 12 महिन्याचं असतं तर आपण छान भारीमधलेच घ्यायचे। थोडे कमी किमतीचे 10-20 रुपयाकडे बघायचं आणि हलका आणून मग ते वर्षभर त्याचं जो सेंट असतो ना, सुवास ते आपला निघून जातो। कोथिंबीरीसारखा जो येतो ना आपल्याला फ्लेवर, तसा काही राहत नाही। तर आपण मस्त भारीमधलेच आणायचं आहे, तर खूप छान असतं। तर मी तशीच घेऊन आलेली आहे आणि बघा मस्त असं भाजू देते मी आणि आपला हात आहे ना असं चालूच ठेवायचं आहे। तर बघा मस्त झालेलं आहे, खूप छान होतोय। म्हटलं तर आता संध्याकाळी काही काम नव्हतं मला, सकाळी तर काही जमत नाही। आता म्हटलं 4-5 वाजता निवडून वगैरे घेतले मी त्यांना आणि परत आता परत निवडून घेतलं राहिलेलं आणि म्हटलं चला आता चहा पाणी झाली, भांडे वगैरे झाले चहाची, आता रिकामाच टाईम होता तर म्हटलं चला धना पावडर करायला घेऊ। तर बघा आता आपली धना पावडर मस्त करून घेऊ आपण। तर आता आपलं गॅस बंद करून दिलेला आहे मी, तर आपला गॅस बंद झाला आता। तर चला मी आता त्याला परातीत काढून घेते आणि आपले धने खूप छान असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तर कुरकुरीत केल्याने कसे आपले धने ना, धना पावडर लवकर तयार होते
मिक्सरमध्ये जास्त वेळ आपल्याला करायला त्रास होत नाही, त्यासाठी ना त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. आणि जर आपण थंडे थंडे जसे आणले बाजारातून तसेच करायला घेतले ना तर खूप असे त्रास होतो करताना, जाड जाड होऊन जातं, परत 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 करावं लागतं. तर आपण थोडं त्यांना आहे ना असं मंद गॅस आचेवरती भाजून घ्यायचं आहे. तर खूप छान होता आणि टेस्ट पण खूप छान येते धना पावडरला. तर म्हटलं चला कढई गरम आहे ना, तर म्हटलं चला थोडं राहू देते मी त्यांना. मस्त कढईमध्ये खूप छान होत आहे. आणि जाड पातेलं भांडं घेतलं म्हणजे लटकत नाही खाली आणि जळत नाही आपले धने वगैरे, मस्त होता. तर मी जाडच कढई घेतलेली आहे. चला म्हटलं कोरडं वातावरण आहे तोपर्यंत करून घेऊ, नंतर पावसाळा चालू झाला ना मग धने खूप वातडे होऊन जातात आणि आपलं धने असे होत नाही. मग तर म्हटलं चला आज सध्या पावसाळा आपला एवढा चालू झालेला नाही आहे, म्हणजे पाऊस येत नाही आहे, तर म्हटलं चला करून घेऊ आपण. तर मी मस्त धण्याची पावडर करून घेते. आपले धने आता झालेले आहेत, तर मी आता थंडे करून घेते त्यांना. मस्त झालेले आहेत बघा, खूप छान असे थंडे होतील. आपण त्यांना ना थोडं इथे बी घाम येतो परत त्यासाठी ना थोडंसं असं हलवतच राहायचं आहे, म्हणजे आपल्या धण्यांना असा घाम येत नाही. गरम गरम वस्तू जर टाकली ना आपण स्टीलच्या भांड्यामध्ये कशामध्ये, तर आपल्या वस्तूला ना घाम येतो. तर आपण असं हलवत राहिलं ना मग घाम वगैरे काही येत नाही. तर मी बघा मस्त असं हलवून घेते, तर असे वातडा पण त्याला म्हणजे वातडं पण येतं ना धण्यांना, तसं काही येणार नाही. असं तुम्ही हलवतच राहायचं आहे. चला आपण यांना 5-10 मिनटं थंड करून घेऊ. तर आपले धने बघा मस्त थंडे झालेले आहे. म्हटलं चला धने करून घेऊ. तर चला धने आपले मस्त थंडे झाले, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. परत असं टोकून घ्यायचं. तर बघा आपले धना पावडर किती छान असे बारीक होते, मस्त बघा. मला दाखवते एवढी बारीक ना, गाळायची सुद्धा गरज नाही आहे. पण म्हटलं चला, तर एवढं छान झाली ना, एवढी बारीक होते, तर खूपच बारीक होते बघा, मस्त गरम केल्यामुळे. पण म्हटलं चाळायची काही गरज नाही आहे, पण चाळून घेते. थोडं जाड असते ना जास्त, ते निघून जाईल. अजून परत मी मिक्सरमध्ये फिरून घेईन, मस्त होते मग धना पावडर. तर बघा खूप छान करून घेते. अशी गाळणी आपली पुरण गाळायची गाळणी ना त्याच्याने गाळते मी, थोडी जाडच, म्हणजे आपलं धना पावडर आहे ना लवकर लवकर बारीक गाळणीने पडणार नाही, थोडं जाडच गाळणी घ्यावं लागते. आणि बघा किती छान होते. आणि अजून परत एक वेळेस थोडं बघा, आता थोडं जाड निघालेलं आहे, काही जास्त वेळ लागला नाही आपल्या एका भांड्याला. आता एवढं मी फिरवून घेते. आता काही गाळण्याची गरज नाही आहे, तरी आपण गाळून घेणार आहे. तर बघा आता मस्त गाळून घेतली मी, खूप छान अशी पावडर तयार होते. आणि आपल्या पुरणच्या गाळणीनेच गाळून घेते, जाडच गाळणीने, म्हणजे कसं बारीक गाळणीने पडत नाही ते. आणि गरम केल्यामुळे बघा धने, आणि उन्हात बी ठेवलेले होते, तर खूप छान झाले आपली पावडर. बघा आता एवढंच राहिलेलं आहे. नंतरचे आपले धने तर तुम्हाला दाखवते, एवढी भारी पावडर होते ना, मस्त बारीक पावडर होते. आणि घरच्या घरी आपले भाज्या तरी मिक्स केलेलं असतं, काही आपण घरचे धने वापरूनच आपल्या म्हणजे स्वतःच्या डोळ्याने बघितलेली केलेली, घरच्या घरीच केलेली मस्त पावडर आहे. खूप छान असा धन्यांचा वास असा भारी येतोय त्याचा. तर चला अशा पद्धतीने सगळं करून घेते. तर बघा आपली मस्त धना पावडर, बघा आपली धना पावडर खूप छान झालेली आहे, मस्त बारीक चटक. तर मी आता तिला बरणीमध्ये भरून घेते. अशी काचेची बरणी किंवा तुमच्याकडे जे असेल त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. आणि मस्त आपण वापरण्यापुरता वरती ठेवायची आहे.
तर मी आता वापरण्यासाठी हिला फुल भरून घेते वरती आणि बाकीची कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवून देते. तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी धना पावडर तयार करून घेते. खूप छान लागते. तुम्ही बी करून बघा अशा पद्धतीने. आणि घरचे खूप छान टेस्ट देते आणि वास पण खूप छान असतो आपल्या घरचं धण्याचा. बाहेरून आणलेलं त्याचं ते हलके धने वापरत बसते. आपण घरी चांगल्या क्वालिटीचे वापरून करू शकतो. थोडा त्रास घ्यायचा पण मस्त राहतं. 12 महिना वस्तू लागते तर आपण घरीच करून घ्यायचं बाकीचं. तर माझा मसाला चटणी सगळं झालेलं आहे. आता कसं लागणारे वस्तू 12 महिने लागतं आपल्याला, तर मी सगळं बनवून ठेवते 12 महिन्याचं. तर बघा मस्त आता झाकण लावून ठेवून देते तर पॅक करून. बाकीचं राहिलेलं आपण कॅरी बॅगमध्ये टाकून घेतो. तर बघा एवढी धना पावडर आहे माझी अजून. तर मी आता हिला मस्त चिपकून घेते आणि एक बरणी भरून ठेवून दिली. आपल्याला जेवढं 5-6 महिने जेवढं गेलं तेवढं नंतर अजून लागलं की करता येतं आपल्याला. तर मी बघा आता तिला मस्त चिपकून घेते. असं पॅकिंग करून ठेवून द्यायचं आहे त्याला. मग धना पावडर काही खराब होत नाही. माझ्याकडे फॉल लावते ना मी, तर फॉलच्या पिशव्या असतात तर मी अशी पॅकिंग करून ठेवून देते लगेच. तर बघा खूप छान असं आपल्या घरच्या घरी पॅकिंग तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर बघा मस्त पॅकिंग तयार झालं की घरच्या घरी मी असं पॅकिंग करून घेते. तर आता हे मी ठेवून देते. आता जे एक्स्ट्राचं आता हे सध्या काढलेलं आहे ना हे वापरून घेते आणि हे आता पॅक करून ठेवून देते. आपलं धना पावडर जसं तसं राहतं बघा. तर मस्त अशा पद्धतीने करून घेते. तुम्हाला कसं वाटले माझी बनवण्याची पद्धत ते कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.